मंडळी, आजारापासून वाचण्याचे उपाय सुद्धा कधी कधी भयानक अपाय करू शकतात. असाच काहीसा प्रकार आता तुम्हाला बघायला मिळणार आहे. तुमच्या समोर येत आहेत लॉकडाऊनच्या काळाचा वेटडाऊन साठी सकारात्मक वापर करून घेणारी जोडी, अर्थात प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव. याचा एक फायदा माहिती आहे का? आता मुंबई काश्मीर मुंबई काश्मीर. सगळं बायकोने व्यवस्था करून ठेवली आहे. अरे देवा. हॅलो हॅलो. हा सर. हा, समीर चौगुले बोलतोय. हा सर, बोला ना. ओळखला आवाज. बस काय. हा, माझं जरा एक काम होतं कंपनीचं. सर ऐका ना, आपण थोड्या वेळाने बोलूया का? मी जरा आता ऑकवर्ड पोझिशन मध्ये. काय करताय नक्की? नाही नाही सर, तसं नाही आहे. म्हणजे मी आत्ताच घरी येतोय, जरा सॅनिटाईज करतो, फ्रेश होतो आणि मग आपण फोनवर बोलूया. चालेल? हो हो, चालेल चालेल. ओके ओके, थँक्यू सर, थँक्यू. देवा, अरे हिने दरवाजा का बंद ठेवलाय? नमा नमा, तिला बोललो होतो येईन त्यावेळी दरवाजा उघडा ठेव. आता कसं बोलले, बेलला हात पण नाही लावायचा. चल रे. आले आले आले. आई ग, आला ग माझा शूर आला. माझा शूर आला लढाईवरून. येस येस येस. थांबा थांबा थांबा, एक मिनिट थांबा. काय? एक मिनिट. हा, सॅनिटाईज करतेस की नजर उतरवते? चला या या घरात या. हा, थांबा 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 थांबा, हे इथं ठेवा. ठेवा इथे. हा हा, आज जा. हा, काय करतेस तू? मी आलो, हातपाय धुवून आलो. काय ग, माझा नवरा दिवसभर कामावर जातो. एवढ्या लॉकडाऊन मध्ये दारावरची बेल दारावरची बेल कशी वाजवली यांनी? अहो, दारावरची बेल कशी वाजवली तुम्ही? दारावरची बेल कशी वाजवली? मी दाराची बेल हाताने वाजवलीच नाही. मग कशाने वाजवली? जिभेने जिभेने वाजवली, जिभेने. तुम्हाला किती वेळा सांगितलं, तुम्ही जिभेने कशी बेल वाजवू शकता? हाताने वाजवायची नाही, याचा अर्थ जिभेने वाजवायची असं नाही होत. तुम्हाला कळते का? मी तर काय करू? मी काय झालं? ठीक आहे, ओके. मला कळत नाहीये. जिभेने वाजवली तर इट्स ओके, इट्स ओके. काय झालं? एवढं नाही काय झालंय म्हणजे एवढं काय नाही. तुम्हाला कळतंय का? हा जो विषाणू आहे ना, हा आधी नाकात बसतो असा आतमध्ये आणि मग घशात जाऊन बसतो. आणि मग काय तुम्हाला सांगू? हे कोणी सांगितलं? मी व्हॉट्सअपवर वाचलंय. कशाला वाचतेस ते? कोरोनापेक्षा ते मेसेज भयंकर आहेत. नको वाचू त्या आधी, नको लागूस तू. तुम्हाला कळत नाही हो. तुम्ही जीभ लावून, त्या बेलला जीभ लावून तुम्ही कोरोनाला डायरेक्ट घशात एंट्री दिली. तो काही झालं नाही एवढं. इट्स ओके. नाही मला मी काय म्हणते, तुम्ही हे सॅनिटायझर पिता का? काय सॅनिटायझर पिता का? पिता वेळ लागला तुला? काय करू मी? काय मला कळत नाही. हे बघ, नको पॅनिक होऊ. काही झालं नाही. पॅनिक? हा, तुम्ही पॅनिक प्या. हे घ्या, गरम पाणी प्या. नमा ठीक आहे. हे बघ, पॅनिक प्या. नमा ऐक माझं. मी हो कूल डाऊन. मी कूल डाऊन व्हायच्यात पिऊन घ्या ना. मी पिऊन घ्या म्हटलं ना. बरं वाटेल तुम्हाला. आता बघा, आता मेला असेल आता. मेला असेल. एवढं गरम? एवढं पाणी गरम देतात काय? हो. आता बघा, तो मेला असेल विषाणू. अगं, आंघोळीचं पाणी दिलंच प्यायला. झालं खुश? बरं वाटतंय ना तुम्हाला? मेला असेल विषाणू. खुश? नशीब. आता शांत हो. बापरे, आता बॉसचा फोन येणार आहे. टेन्शन आलं होतं मला. बॉसचं पण कळत नाही का? ऑफिस मध्ये पण थांबा, इथे पण करा. काय करायचं? बॉस पण ना. कुठे ठेवला का माझा मोबाईल? हा, मी आता. असं का बोलताय तुम्ही? कसं बोलतोय? असं अरुण कदमांच्या आवाजात.
खालच्या पट्टीत का बोलताय तुम्ही असं का बोलताय मी हा वरच्या पट्टीत हे बघा हे कसं बोलताय अरे हो मी असं का बोलतोय मला काय माहिती अरे असं काय झालं माझ्या आवाजाला काय झालं काय झालं खालच्या पट्टीत बोला काय झालं आवाज आला तुमच्या मधला पट्ट्याच गायब झाल्या हे काय झालं आवाजाला काय झालं मी असं का बोलतोय कशाने झालं? अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय का बोललो मी काय बोललात तुम्ही? काय झालं आवाजाला काय झालं आवाजाला असं का होतंय? मला काय वाटतं माहितीये का गरम पाणी प्यायल्यामुळे ना तुमचा गळा साफ झाला असेल एवढा अगं गरम पाणी दिलंस की गरम फिनाईल दिलंस हे काय करून ठेवलंयस तो विषाणू मेला असेल ना आता घशातला घशात अगं विषाणूला मारायच्या नादात टॉन्सिल वितळवलेस काय करून ठेवलंस सॉरी अरे देवा ऐका ना. अगं काय करू मी आता तुम्ही शांत व्हा तुम्ही शांत व्हा मी नाही ओरडत आहे ओरडूच नका मी तुम्ही एकदम शांत बोलतोय हा तुम्ही एकदम हे असं बघ, एकदम शांत मी विस्पर करतोय हा. लागतोय वरचा अहो काय करायचं तुम्ही एक मिनिट तुम्ही शांत व्हा बसा इथे हा. बसा हा. तुम्ही एक काम करा तुम्ही दीर्घ श्वास घ्या आवाज का करताय तुम्ही? आवाज नाही काढायला सांगितला श्वास घ्यायला सांगितलं श्वास घ्या परत घ्या तुम्ही एक काम करा तुम्ही ना काहीच करू नका तुम्ही शांत बसा ऐका तुम्ही शांत झालात ना की तो गळा तापलाय ना मग तो जरा नॉर्मलला येईल हा तुम्ही फक्त शांत राहा हा आता गळा तापलाच आहे तर मैफिल होऊन देऊ काय बोलतोय मैफिलीचा गळा तापलाय मैफिलीचा गळा तापलाय का हा काय बोलतेस तू गाणं गाऊ आता मी तुमच्याच चांगल्यासाठी बोलतेय नका गाऊ मी तुमचा गळा चांगला व्हावा यासाठीच बोलते ना मी मी काय म्हणते एक काम करा तुम्ही ना एखादं खालच्या पट्टीतलं गाणं गाऊन बघा त्याने काय होईल त्याने गाण्यासाठी लागलीच तर लागेल ना खालची पट्टी सांगते ते ऐकत नाही तुम्ही ना सगळ्या मैफिलीचा बट्ट्याबोळ करून टाकलात तुमच्या भरोश्यावर कुठले शोज नको घ्यायला नाही सॉरी एक काम करा तुम्ही अमिताभ बच्चनच्या आवाजात ट्राय करा बेसच्या आवाजात पूरा नाम विजय दीनानाथ चौहान है माँ का नाम सुहासिनी चौहान है बाप का नाम दीनानाथ चौहान उम्र असं नाहीये तुम्ही हे ट्राय करा बघू हे ट्राय करा अगं हे असे कुठे चालले पंजाब मिल्क के खात असं कुठे झाली पंजाब मिल्क के खात हे कसं येत आहे तुम्हाला मग खर्चाचा आवाज काय येत नाहीये तुम्हाला अगं मी नाही तू लागतोय असं कसं लागतोय आला आवाज आला खर्चातला ठेकर आली ढेकर मग ढेकर मध्येच कॅरी फॉरवर्ड करा तुला बोलला होता ढेकरात कोणी बोलतं का ढेकर ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे वायू जाण्याची हे काय केलं मला कळलं अरे हा बघ आता या बॉसचा फोन आला आता काय करू उचला हॅलो हा बोला हॅलो खांडेकर हा बोलतोय हे बघा खांडेकर मी तुमचा बॉस बोलतोय हा बोला ना सर काय चिडवताय तुम्ही मला चिडवताय का बा तुम्ही मला नाही सर चिडवत नाहीये अरे हे तेच बोल का चिडवताय तुम्ही मला नाही सर अहो मी चिडवत नाहीये माझा गळा भाजलाय म्हणजे माझा गळा भाजलाय म्हणून मी मुद्दामून असे आवाज करतो असं म्हणायचं का तुम्हाला नाही सर अहो माझा गळा भाजलाय म्हणून आवाज येतोय तुमचा आवाजच पिचका आहे अरे पिचका बोललास तू मला आता तोंडावर पिचका म्हणाला तुम्ही अहो नाही सर ऐका मी सॉरी बोलतो बस अरे हे सुद्धा सॉरी त्याच आवाजात बोलताय तुम्ही अहो सर मी एक मिनिट अहो किती टेन्शन आहे ऑफिस मध्ये आर्थिक संकट आलंय आपल्या ऑफिसवर आणि तुम्ही हे असे विनोद करताय माझ्या समोर मी सर विनोद नाही तुम्हाला करत नोकरीवरून काढून टाकतोय मी आत्ताच्या आत्ता सर सॉरी ऐका माझं अरे ते सुद्धा त्याच आवाजात बोलताय तुम्ही नोकरीवरून काढून टाकतात मी बोलते मी बोल हॅलो हॅलो मॅडम जरा सरांना देता का फोन
पिचका येते. अरे परत पिचका बोललाय. खांडेकरांना फोन द्या. खांडेकर, अरे व्हॉट इज गोइंग ऑन? व्हॉट डू यू थिंक ऑफ युअर सेल्फ? आय एम द बॉस ऑफ दिस ऑफिस. यू कॅन टॉक टू मी लाईक दिस. कळलं का? अजिबात असं वागायचं नाही माझ्याशी, सांगून ठेवतोय. सॉरी सर. अरे सॉरी. ठेव फोन आत्ताच्या आत्ता. कीप द फोन. तुझ्यामुळे नोकरी गेली माझी. अहो तुम्ही लावायचं ना खर्जातला आवाज. आता आपलं खर्जा पाण्याचं कसं होणार? नोकरी पण गेली आपली यार. तू तुझ्या पंचवर ऐका ना. नमा, याचं काहीतरी कर. मी आधीच सांगतो. नमा, याचं कर काहीतरी. थांबा. एक मिनिट हे घ्या. हे असं मस्तपैकी थंडगार पाणी आहे. हा, नमा, हा, नको. नाही, ऐका माझं. हे पाणी प्यायलं ना की तुमचा जरा गळा तापलाय की नको, नाही मी तो डॉक्टर- नॉर्मलला मी येईल. डॉक्टर- तुम्ही पिऊन घ्या पाणी घ्या. आता बघा एकदम नॉर्मल होईल. आता बघा. हा 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 झाला. ओके. अरे किती करणार आहेस प्रयोग? ए नमा, हे आवाजाला काय झालंय? मी हा सगळं बोलायला लागलोय. एक मिनिट. आवाज बदललाय ठीक आहे, भाषा का बदलते? नाही म्हणजे थोडं कॅरेक्टर दिलं की तुम्ही ए नमा, हे काय झालंय? तेच मग. एवढा बेस लागतोय. आता तुमचा बेस पक्का झाला. मारीन एक कान पडीत. आता मी कसं बोलायचं? कसं बोलायचं? प्रेमाच्या गप्पा कशा मारायच्या? आता अशाच मारायचं. आता काय करणार आपण? नमा तुला लय सुंदर दिसते. एक मिनिट. हे प्रेम नाहीये. नमा तुझे डोळे एकदा बघितले ना की एकदम. आता बळजबरी करायला असं वाटतंय. होय. अगं काय करतोय नमा? फोन काय झालं? अरे याचा परत फोन आला आता बॉसचा. उचला मग. हॅलो. हा बोला. हॅलो. ऐका, मी ना तुमचा चौगुले सर बोलतोय. हा बोला ना सर. हे बघा तुमच्या लक्षात येत नाहीये, नीट ऐका. मी तुमचा चौगुले सर, समीर चौगुले सर बोलतोय. हा कळलं ना, बोला ना सर. ओ खांडेकर, मुद्दामून करता का हे तुम्ही? आता कुठं मस्करी पण करत नाही सर तुमची मी. अरे तुम्ही मस्करीच करताय. हे असा विचित्र आवाजात बोलून तुम्ही माझा हा आवाज असा आहे हे सांगताय. अहो नाही सर, मी खरंच आता यांना कसं सांगू माझी मस्करी? असा म्हणजे पिचका आहे सर. आता अरे त्याला काय- परत बीच का म्हणताय तुम्ही यांना मला? कसं सांगू आता? हॅलो सर, ऐका ना. ते खरंच तुमची मस्करी करत नाहीये. आता तुमचा आवाज पिचकाय त्याला आम्ही आता काही अरे ही पण बीच का म्हणताय? काय चाललंय काय हे? ऐका ना सर, मी सॉरी बोलतो बस. अरे काय चाललंय काय तुमचं? हे बघा खांडेकर, करोनाचा काळ आहे म्हणून मला वाटलं तुम्ही थोडीशी मस्करी केली असेल. आजूबाजूला खूप टेन्शन्स आहेत म्हणून मला वाटलं तुम्ही मस्करी केली, विनोद केलेत, हरकत नाही. पण सर आहे ना, मी टेन्शन मध्ये आहे सर. टेन्शन नाही हो, तुम्ही चरबीत आहात, फक्त चरबी. ती चरबी कमी केली पाहिजे तुमची, कळलंय का तुम्हाला? फोन ठेवा. तुम्हाला आत्ताच्या आत्ता नोकरीवरून काढून टाकतोय दोघांनाही. अहो ऐका ना सर. हो अगं माझ्या बॉसने मला 10 मिनिटात दुसऱ्यांदा कामावर ना काढलं. बाई ग, या कोरोनामुळे लोकांच्या मिनिटाला पटापट नोकऱ्या जातात. कोरोनामुळे नाही का? तू हे करून ठेवलंय म्हणून चाललंय ते. नाही. नमा माझा आवाज परत दे, मला आधीच सांगतोय. नम- मला माझा आवाज परत पाहिजे. कसं देऊ मी? मला आवाज पाहिजे. एक- मला एक- आधीच एक- सांगते, एक- मला एक माहिती मिनिट. नाही. करते. मला माझा आवाज परत पाहिजे. देतो आवाज. कशाला हे काय? हे पाणी घ्या. हे काय होईल? हे बघ, व्हायला पाहिजे. घ्या हो तुम्ही. घ्या घट्टाघट पूर्ण ग्लास संपवा. हा आता ओके. आता काहीच प्रॉब्लेम नाही होणार. आता तुमचं पहिल्यासारखा आवाज होईल. हा. आवळे मला आवळ कळायला. साबणाचं पाणी ओतलं घशात. साबणाचं पाणी डोळ्यावर कशी पडेल? काय बोलताय तुम्ही? काय झालं तुमच्या आवाजाचं असं? अरे यार, कोण आहे? उचला. बोला. हॅलो. हे बघा खांडेकर, हे बघा मी अजिबात रागवलेलो नाहीये. मला एवढंच तुम्हाला सांगायचंय, कंपनीचं महत्वाचं काम आहे, त्याच्याबद्दल बोलायचंय मला.
खांडेकर शिवी कोणाला घालताय? तुम्ही आता शिवी घातली. आई हळ अरे आई म्हणून शिवी घातली तुम्ही आता. अरे लाज नाही वाटत का झाड्या तुला? अरे तू जा नरकात जा. तू आणि तुझी बायको दोघे नरकात जा. आता तुम्ही नाही, मीच राजीनामा देतो आणि बाहेर पडतो. बघूया हास्य रसिक कशी दाद देत आहेत. सई भावा ऍडजस्ट करून घे, इथूनच देते आज. थँक्यू. अतिशय सुंदर कॉन्सेप्ट आणि आवाज वेगळे काढून तू 3 वेगळी कॅरेक्टर्स लिटरली उभी केलीस. अमेझिंग, आउटस्टँडिंग. म्हणजे एका ॲक्टरला कुठल्या प्रॉपची गरज नाही, कुठल्या नवीन वेशभूषेची गरज नाही, बॉडी लँग्वेजची गरज नाही. आवाज वापरून काय काय करू शकतो ते आज खूप सुंदरपणे शिकायला मिळालं. मस्त कन्सेप्ट होती. नमा फार सुंदर. तुझी बॉडी लँग्वेज, तुझं सगळा वावर पण खूप कॉम्प्लिमेंटिंग होता. खूप मजा आली भावा. कडक परफॉर्मन्स, मजा आली. प्रसादा जेव्हा विनोद फसतो तेव्हा स्किटचा पचका होतो आणि जेव्हा विनोद फुलतो तेव्हा स्किटचा पिचका होतो. मला ना फार असं वाटतं की तुम्ही पर्टिक्युलरली प्रसाद, तू आणि नमा, तुम्ही दोघं ना पोटच्या पोरासारखं त्या स्किटच्या विषयाकडे बघता. त्याला असा जन्म देता, मग ते छोटंसं असतं बाळ, मग त्याच्यावर प्रॉपर संस्कार करून त्याला असं मोठं करता, फुलवता, त्याला समृद्ध करता आणि मग त्याच्या जीवावरच आयुष करता. फार मजा आहे. अफलातून. क्या बात, क्या बात. शेवटी नावातच टॅलेंट आहे. तिने आवाज होऊन जाऊ देत. पुढचे तिन्ही. पहिला नॉर्मल, शेवटी नावात टॅलेंट आहे. मग बस का, मग तो खर्च कर्जातला. एवढी नावातच टॅलेंट आहे. साबण वा पशा कमाल. बार. थँक्यू सो मच. मंडळी, आता तुमच्या समोर येत आहेत एका मल्टीनॅशनल कंपनीतले कॉर्पोरेट ऑफिसर्स, अर्थात अरुण कदम आणि पंढरीनाथ कांबळे. आणि त्यांच्या कंपनीचे CEO अर्थात बॉस आहेत खानदेश भूषण श्यामसुंदर राजपूत. चला तर मंडळी, बघूया कॉर्पोरेट जगताचे धिंडवडे. Excuse me, sweet lady. How are you? I'm fine, thank you. This is the Sham Rajput. Was his residency here? I think so. Hey, you handsome hunk. You tell Sham residing where you know? Yes. Don't understand English? Please teach him. Hey, Jipriya, come here. Please come here. Jipriya, come here. Where is Sham Rajput residency here? अरे बाप, इंग्लिश मरतो काय मी. अरे बाप, नको. श्याम दादा, लवकर बाहेर ये. अरे काय झालं रे? अरे कशाला बोंबलून राहिला रे? अरे श्याम दादा, अरे 2 इन्कम टॅक्स ऑफिसर तुला बाहेर शोधायला लागलेत. अरे बाप रे. विना अनुदानित शाळेचा गुरुजी रे मी. मला साधा पगार नाही, मी टॅक्स कुठून भरू रे? अरे आज तू स्किट मध्ये बॉस येणार रे. बॉस आहे. असं फसाडतात रे मला. अरे मला स्वप्नात सुद्धा मी गुरुजी आहे असंच दिसतं रे.
त्यान बाई ना तो गुरुजी माझ्या अंगातून निघतच नाही. आज बॉस आहे मी. आय एम द बॉस. सो व्हॉट डिड यू सी इन्कम टॅक्स ऑफिसर्स आर गोइंग टू रेड ऑन माय हाऊस. दॅट्स वाय यू लुक सो स्ट्रेस्ड. अरे बाप इकडे पण इंग्लिश. होई गया ओपन. अरे बाप इन्कम टॅक्स ऑफिसर. त्यांना माझ्या घराचा पत्ता कोणी नाही सांगितलं पाहिजे. हॅलो हॅलो साहेब हॅलो. श्यामचा पत्ता शोधता वाय. येस सर प्लीज. येस येस. तो तिकडे राहतो. इकडे बघ इकडे गेलो ना तिकडे राहतो. एक काम करा 14 ते 15 वर्षांनी त्याला आतमध्ये ठेवा. आज त्याला कळेल माझ्या लिंबाची ताकद काही. ओके थँक्यू. फॉलो मी प्लीज. श्याम राजपूत इथेच राहतात का? अरे बापरे सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. अरे तुम्ही बाय ना अरुण पॅडी तुम्ही शेतस का रे. अरे ब्लेजर बिजर घालून काय हिंडताय रे तुम्ही. लोकांना वाटतंय इन्कम टॅक्स रेडच पडणार आहे माझ्या घरावर. घाबरलो होतो ना मी. 2 मिनिटांसाठी माझ्या कपाडाचा आकारच बदलला होता. का रे सकाळी सकाळी माझ्या घरी कशाला कपले रे तुम्ही. अरे सर तुम्हीच तर बोलवलं होतं ना. मी मला काय गांजा मारेल कुत्रा छावलेला आहे का तुम्हाला सकाळी सकाळी घरी बोलवायला. काय सर ऍक्च्युली म्हणजे तुम्हीच आम्हाला नोटीस पाठवली ना. डू यू टू करोना व्हायरस म्हणजे कन्फर्म. डू यू टू करोना व्हायरस स्ट्रिक्टली वर्क फ्रॉम होम. म्हणून आम्ही सकाळी उठल्या इकडे पहिला आलेलो आहे माहिती आहे. अरे जायल खोपडीच्या. वर्क फ्रॉम होम म्हणजे ना स्वतःच्या घरून काम करायचं. बॉसच्या घरी येऊन काम नाही करायचं. गुरुजी लहानपणी होमवर्क द्यायचे तेव्हा काय गुरुजीच्या घरी जाऊन अभ्यास करायचा का रे तू. हो कसं काय. माझे बाबा गुरुजी होते ना. तो होमवर्क म्हणल्याच्या नंतर गुरुजींच्या घरनच अभ्यास करायचो मी. त्याने बाय ना हुशार ना पोट ना. आणि सर तुमची ती नोटीस आहे ना वर्क फ्रॉम होम आणि त्याच्या खाली तुमचं नाव होतं. म्हणजे त्याला श्यामाच्या घरी जाऊन काम करू म्हणजे सर सरांच्या घरी जाऊन काम करू. आणि सर तुम्ही त्यात स्पष्ट म्हणलं होतं वर्क फ्रॉम होम. वर्क फ्रॉम युअर्स होम असं नव्हतं म्हटलं. काय भलते हुशार आहे रे तुम्ही. अरे बिंडोक भेजाच्या नो. अरे तुम्हाला बेसिक पण नाही कळत का रे. एवढं पण नाही कळत तुम्हाला. कसा काय जॉब दिला रे मी. ज्या घरी जाऊन कामा करा. आय डोंट वॉन्ट एनी इट्स बट्स अँड व्हॉट्स. किंतु परंतु काय बात आहे. हा आणि ऐका 10 वाजेपर्यंत आहे ना मला ते प्रेझेंटेशन रेडी पाहिजे. सर हे बघा 10 वाजेपर्यंत प्रेझेंटेशन होऊ शकणार नाही. थोडंसं उशीर होईल. किती उशीर होईल. संध्याकाळची 7 वाजतील. हा थोडासा उशीर आहे. हा एवढा उशीर का बरं होईल रे. ते सर कसं आहे ना म्हणजे आता तुमचं घर आहे इकडे चर्च गेटला. हा राहतो वाशीला. मी राहतो डोंबिवलीला. आता मी याला सोडायला ह्याला वाशीला जाणार. मग त्याच्यानंतर मी डोंबिवलीला जाणार. मग डोंबिवलीला गेल्याच्या नंतर म्हणजे दुपारची वेळ होणार. मी लगेच जेवणाला बसणार. म्हणजे जेवणाची वेळ म्हणजे मला जेवण म्हणजे जेवण लागतं. आणि मला डब्यामध्ये 4 पोळ्या म्हणजे 4 पोळ्या लागतातच. एक जरी कमी आली ना माझं टाळकं सर. बरं मग जेवण बिवण झाल्याच्या नंतर मी परत येणार वाशीला. परत कशाला. कसं आहे सर जेवणानंतर म्हणजे कसं की जो असं स्ट्रेस असतो ना दिवसभर आम्ही काम करतो ना थकवा येतो ना. मग ते स्ट्रेस फ्री होण्यासाठी आम्ही दोघं एक पत्त्यांचा डाव खेळतो. एक असं रमीचा डाव झाला की आम्ही दोघं पण फ्रेश. त्याच्यानंतर काय वाटेल ते सांगा. मग मी परत येणार डोंबिवलीला. त्याच्यानंतर मी ते प्रेझेंटेशन तुम्हाला पाठवणार. तर एवढा तर उशीर होणारच. हो ना उपकारच झाले बा. काम सोडून सगळे रिकामे धंदे करता रे तुम्ही. काही घरी जाऊ नका तुम्ही. इथेच बठा. इथे काम पूर्ण करा आणि देन यू कॅन गो. चला लॅपटॉप काढा. लॅपटॉप घरीच राहिलाय. ते पोरगा गेम खेळतोय त्याच्यावर. अर्धवट गेम बंद केलं तर कानफर फोरेल तो माझ्या. धन्य रे धन्य तुमचे. काही हरकत नाही. बटा तुम्ही बटा. हॅव अ शीट. माझा लॅपटॉप घ्या तो वापरा. आणि तुम्ही ऑफिस मध्ये आहात असं समजा. घाबरू नका. बी कम्फर्टेबल बी रिलॅक्स बॉ. येस येस येस. काय करू राहिला तू. अरे तो इकडून उघडेल ना रे. उपटा कुठे उघडतो त्याला. ए सगर काय कर बा. मी काय सखाराम दिसून राहिलो का रे तुला. तुला हे ऑफिस आहे असं समज म्हटलं. फक्त समज. खरंच ऑफिस नाहीये. आय एम सॉरी ऍक्च्युली कसं ऑफिस मध्ये आल्याला म्हणा आल्याचं चहा लागतो. सवय झाली ना म्हणून. हा टोन ठेव. सरळ म्हण ना चहा डोसलायचा आहे तुला. आणतो चहा बस. ए सकाराम पान पण घेऊन ये रे.
अरे सखाराम नाही येणार रे भाऊ ते सवयी मी बॉस येणार आहे तुझ्यासाठी काय पानाच्या टपऱ्या शोधू का रे आहे ना शौकीन ना पोट नका दाना चुकून ते सवयीने आलं ते पटकन सवयीने आलं म्हणे चहा चालेल नुसता चहा चालेल हा चालेल म्हणे काम सुरू करूया त्याच्यासाठी लॅपटॉप सुरू करायला लागेल कर सुरू मान तुला तू कर मला वाटतं बहुतेक हे बटन दाबलं की लॅपटॉप ऑन होतो एक लाईट आला सुरू झालं वेल पॅड्या 7:32 गुड म्हणजे तुला काय वाटतं ह्या अल्गोरिदम बद्दल मला वाटतं आपण त्याचं स्टॅटिस्टिक्स जे आहे ते आधी पहिले चेक करायला पाहिजे अरे पण रेशो बघ ना प्रॉफिट रेशो बघ ना हा पण त्याचं मार्केट प्रेडिक्शन एकदा आपल्याला कळलं ना की म्हणजे आपल्याला अंदाज येईल की साधारण पुढे काय काय होणार आहे ते तर त्यामुळे आय थिंक जर आपण प्रेडिक्शन तेरे बाप ने ऐसे चाय बनाया हिंदी कोण सांभायसन बोला तू बापाचं नाव कशाला घेतो रे तो सखाराम दिसून राहिलो का तुले ना चामा जशी खारीत डुबावतस ना तसं डुबाई तुले मारसून खाईलीस रे ढोसलायचं तर ढोसाल नाही तर शिलक तिकडे ऍक्च्युली काय आम्हाला कामाचं टेन्शन आहे ना म्हणजे कामामध्ये आम्ही एवढं गुंगून गेलो ना आम्हाला भानच राहिलं नाही त्याच्यामुळे असं बोललो एक कान पट्ट्यात दिली ना सगळा बाणावर येशील रे तो सॉरी सॉरी सर आपलं कॅन्टीन चालू असेल का सर कॅन्टीन कसं असेल रे ते नाही सर काय मी डबा घेऊन येत नाही ना मग सकाळी आल्याच्या नंतर म्हणजे मी पहिले कॅन्टीनमध्ये जातो तिकडे नाश्ता करतो आणि मग मी कामाला सुरुवात करतो जरा भूक लागली होती सर मग सरळ सांग ना चरायचे आहे म्हणून नाश्त्यासाठी असेल काहीतरी घरी बघतो सर एक कॉम्बो पॅक करा सर म्हणजे एक चीज सँडविच एक साबुदाणा वडा आणि एक स्ट्रॉबेरी मिल्कशेक असं एक कॉम्बो करा सर तुझ्या बापाच्या हॉटेल आहे का रे कॉम्बो पॅक करा म्हणजे कॉम्बोन मारला पाहिजे तुला ते चुकून म्हणजे चांगले लागेल शे बुरान खावाले पाहिजे तुला तूप ना शिरा शिड्या पोड्यांचा कुस्करा केलेला आहे तो खायचा तर खाय नाही तर फुकाव तिकडे चालेल ना चालेल सखाराम ते लोणचं आणि हे पण पापड घेऊन मी कशाला हो देऊन राहिलो पापड पाहिजे पापडाच्या खुडा करतात ना तसं तुझा चुराच करून टाकेन रे मी काही खायला मिळणार नाही तुम्हाला गुपचूप कामं करा रे इथे तुम्ही कामं करा ओके ओके वेल अरण्या 750 गुड तुला ह्या अल्गोरिदम बद्दल काय वाटतं ऍक्च्युली मला त्याचं स्टॅटिस्टिक्स चेक करायला पाहिजे पण तू त्याचं प्रॉफिट रेशो बघ ना किती कमाल आहे मार्केट प्रोडिक्शन काय ते सध्या जाणून घेतलं पाहिजे ना हा पण एक मिनिट मगाशी पण तुम्ही हे 4 वाक्यच बोलले होते फक्त ह्या वेळेस त्याची वाक्य तू बोलला आणि तुझी वाक्य तो बोलला अरे तुम्हाला साधा लॅपटॉप उघडता आलेला नाहीये ते एक फाईल ओपन नाही तिथली तुम्हाला कसं कामावर ठेवलं रे मी तुम्ही काही काम करू नका घरी जा हे प्रेझेंटेशन तयार करा आणि मेल करा मेल चालेल मेल चालेल अरण्या मेल चालेल चल हे काय रे मेल मेल वा 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 कडक परफॉर्मन्स तुम्ही दोघं सुटापुटात एकदम झकास दिसता मस्तच मजा आली हा सरसिक सई तुम्ही स्टेजवर आल्यापासून आमच्या चेहऱ्याचा शेप सतत बदलत होता फारच मजा आली गुरुजी तुमच्या तोंडात आज ज्या म्हणी होत्या ते ऐकताना खूप बरं वाटलं कानांना दोघेही खूप हँडसम दिसताय आज आणि मस्त परफॉर्म केलं मला तुमच्या तिघांची एनर्जी खूप आवडते
इनोसन्स पण आहे त्याच्यात, थोडा वात्रटपणा पण आहे आणि थोडी डिसेन्सी पण आहे. असं एक लिथल मिक्सचर आहे आणि ते बघायला कायमच खूप मजा येते. आजही मजा आली. सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट माझ्यासाठी होती तुम्ही आल्यावरती जे बोललात ते आणि स्टॅटिस्टिक्स अँड ऑल. नाही, अमेझिंग, मजा आली.